महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई महानगरपालिकेमध्ये येणार आहेत। राज ठाकरे आज मुंबई महापालिकेत येऊन महापालिका आयुक्तांची भेट घेतील। नवीन नियुक्त झालेल्या महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांची ते भेट घेणार आहेत। नव्या आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी महापालिका कार्यालयात ते जातील। सकाळी 11:30च्या सुमारास ही भेट होईल। सत्तेत मित्र असणाऱ्या शिंदे आणि भाजप आमदारांमध्ये वादाच्या अनेक ठिणग्या पडताना पाहायला मिळतात। आताही भाजप विरुद्ध शिंदे वादाचा नवा अंक पुन्हा एकदा पाहायला मिळाला। सरनाईक विरुद्ध मेहता वाद आता शिगेला पोहोचलाय। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांना ड्रायव्हरची उपमा देत खालच्या पातळीवर टीका केली आहे। नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदर इथं झालेल्या एका कार्यक्रमात प्रताप सरनाईक ड्रायव्हर होते अशा आशयाचं वक्तव्य केलंय। सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात। आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे। 30% त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त। माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे आणि एवढे पैसे असले तर सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं। मला आनंद आहे त्या गोष्टीचा। शेवटी मी सुद्धा गेली अनेक वर्ष रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो, परंतु शेवटी ते मला ड्रायव्हर ठेवणार नाही एवढं नक्की। मी म्हणजे एकदम शांत स्वभावाचा आहे, तुम्हालाही कल्पना आहे। महावीरांनी जे काही नियम घालून दिलेले आहे सर्वसामान्य जनतेसाठी, म्हणजे महावीरांच्या विचारानं चालणारा प्रताप सरनाईक आहे। परंतु शेवटी माझे शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांच्या विचारानं चालणारे आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये मी तरी महावीरांच्या विचारानं चालणार। दरम्यान प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी त्यांना पत्र लिहून टीका केली होती। तसंच याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याचं देखील सांगितलं। यावर पुन्हा मेहता यांनी टीका करून राजकीय संस्कार आधी बापाला शिकव, तुझे ऑस्ट्रेलियाचे कारनामे आम्हाला पण माहिती आहेत अशी टीका केली आहे। त्यामुळे यावर सरनाईक परिवाराकडून जोरदार प्रतिहल्ला केला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। एक सुसंस्कृत मुलगा म्हणून, एक संयमी मुलगा म्हणून आणि स्वाभिमानी मुलगा म्हणून मी ते पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। आमच्या सरकारमधले काही आमदार जर आमच्या मंत्र्यांविरोधात, आमच्या ज्येष्ठ आमदारांविरोधात जर कोणी अशा खालच्या पातळीवर टीका करत असेल तर शिवसैनिक, युवा सैनिक म्हणून आम्ही शांत बसणार नाही। किंबहुना मुलगा म्हणून तरी माझ्या बापावर जर कोणी काय बोलेल तर ते मी सहन करणार नाही। परंतु भविष्यामध्ये जर ही गोष्ट पुन्हा आपल्याला पाहायला मिळाली तर निश्चितपणे युवा सैनिक म्हणून आमची जी संपूर्ण टीम आहे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार करेल आणि हे भविष्यात होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न करेल। त्यांचा मुलांचा मी मनापासून धन्यवाद करतो। त्यांनी जे म्हटलं चुकीचं काही म्हटलं नाही, पूर्वेचं अभिनंदनच करतो। परंतु हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती, ज्यावेळी ते बोलायचं नरेंद्र मेहता मदारी आहेत, मी त्याला तर ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का? ते तरी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं। आणि राहिला प्रश्न तो इनसाईड स्टोरी बोलतो ना, तर ऑस्ट्रेलियाची त्याचं इनसाईड स्टोरी आमच्याकडेही आहे। आता संस्कार आम्हालाही तरी शिकवू नका तरी, हेच मला आज त्याला सांगायचं आहे।